आदाब, जय हिंद। मैं वाजिद खान और आप देख रहे हैं लेखनी शास्त्र न्यूज। लेखनी शास्त्र न्यूज में आपका स्वागत है। नमस्कार, लेखनी शास्त्र न्यूज मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे। आपण आलेलो आहे वडनेर भुलची येथील चांदूर बिस्वा रोड लगत या संजू भाऊ दाते यांच्या शेताच्या जवळ आपण उभे आहोत या ठिकाणी। आणि भूमी अभिलेख मार्फत जे यांच्या शेजारच्या गटामध्ये जी मोजणी केलेली आहे, 1 ते 2 वेळा मोजणी झालेली आहे, परंतु जवळपासच्या गटांना कोणत्याच प्रकारचा विश्वासात न घेता, त्यांना रितसर नोटीस न पाठवता मनमानी कारभार भूमी अभिलेख नांदुरा यांच्याकडून होत आहे। त्याबद्दल आपण यांना काही विचारूया। तर काय प्रॉब्लेम आहे सर? माझा प्रॉब्लेम असा आहे की मला यांनी कोणतीच माझ्या फॅमिलीला पूर्ण जेवढे माझे त्या शेतामध्ये माझा गट क्रमांक 63 आहे आणि त्या गटामध्ये जेवढे वारस आहे त्यांना कोणाला त्यांनी नोटीस दिलेली नाही। त्यांना मी विचारलं असता यांनी सांगितलं की तुमच्या भावाला दिलेली आहे, माझा भाऊ माझ्यातच राहतो आणि त्यालाही सुद्धा नोटीस दिलेली नाही। मी यांच्या ऑफिसला ऑब्जेक्शन सर्टिफिकेट घेतलेलं आहे, त्या रितसर तक्रार दाखल केलेली आहे। तक्रार दाखल केलेली आहे मी, त्याची ही माझ्याकडे कॉपी आहे। किती वेळा मोजणी झाली? मोजणी 1 वेळेस झाली, त्यांना मी मना केले असता त्यांनी जबरदस्ती मोजणी केलेली आहे। हे मोजणी करताना आपल्या शेतामध्ये काही खुणा घेणे टाकल्या का यांनी? माझ्या शेतात पूर्ण फिरले ते मला न विचारता। अच्छा, म्हणजे त्यांनी कोणत्या खुणा किंवा निशाणी काही झेंडे रोवले? निशाणे त्यांनी अजून केलेल्या नाही। त्या दिवशी चुन्याच्या खुणा दिसत होत्या। तुम्ही ज्यावेळेला सांगितलं की बा आम्हाला विश्वासात न घेता आपण मोजणी केली, तर यावर त्यांनी काय उत्तर दिलं तुम्हाला? त्यांनी काहीच उत्तर न देता मला हेच सांगितलं की तुम्हाला काही विचार घेणं घ्यायचं नाही आहे, तुम्हाला नोटीस दिलेली आहे आणि तुम्ही का घेतली नाही। मी त्यांना विचारलं की नोटीस माझ्या कोणाच्या नावावर दिलेली आहे, त्यांनी ती सांगितलं की तुझ्या भावाच्या नावावर दिलेली आहे। त्यांना मी विचारलं की पोस्टात मार्फत मला नोटीस आलेली आणि माझं घर एकच आहे, त्या कारणाने कोणी मला नोटीस दिलेली नाही। कोणत्या प्रकारची नोटीस न पाठवता शेतकऱ्याची विनाकारण दिशाभूल करणे आणि ज्या गटामध्ये आपण मोजणी करायला आलो त्याच्या शेजारच्या गटाला माहिती न देणे, उडवाउडवीची उत्तरे देणे, अशा प्रकारचे कार्य नांदुरा भूमी अभिलेख यांच्याकडून होत आहे। आणि रितसर त्यांनी हा तक्रार अर्ज सादर केलेला आहे, ऑब्जेक्शन घेतलेलं आहे याच्यावर, परंतु यावर सुद्धा अजून 8 ते 10 दिवस झाले कोणत्याच प्रकारची कारवाई झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत नाही। तरी आपलं पुढचं पाऊल काय आहे? पुढचं पाऊल माझं एकच आहे की मला याच्यापासून न्याय मिळावा आणि हे जे मी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे हे याच्यावर कार्यवाही आणि जे मोजणीला आले होते कुलकर्णी साहेब यांनी जबरदस्तीने ती मोजणी केलेली आहे। त्यांच्या याच्यावर जबाबात मी लिहून दिलेलं आहे की मला मोजणी मंजूर नाही, मला नोटीस मिळालेली नाही। बरोबर। आपला गट नंबर? माझा गट 63 64 67। शिवार भाग वडनेर भाग 1। आपलं सामायिक शेती आहे की सामायिक शेती आहे? सामायिक आहे। आपलं पूर्ण नाव सांगायचं? संजय वासुदेव दाते। आपण शेतकरी संजय भाऊ वासुदेव दाते यांना ऐकलेलंच आहे। त्यांनी कशा प्रकारचं भूमी अभिलेख एक अधिकारी सुद्धा शेजारच्यांना कोणत्याच प्रकारची नोटीस न पाठवता मनमानी कारभार करतात आणि वैयक्तिक एका शेतकऱ्याच्या नादी लागून मोजणी करून घेतात। अशा प्रकारचं कोणतेही नियमाबाह्य कार्य हे होऊ नये करिता संजूभाऊ दाते यांनी समोर येऊन जनतेचा हा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे। त्याबद्दल आपण त्यांचे धन्यवाद व्यक्त करू। बघूया पुढच्या एपिसोडमध्ये काय याच्यावर कारवाई होते। तोपर्यंत जय हिंद।